दर्शकांनो, आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे. छत्रपती संभाजीनगर सार्वत्रिक निवडणूक 2026च्या दरम्यान आपण या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या काही वरिष्ठ नेत्यांसोबत या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. आपल्यासोबत आत्ता मध्यवर्ती आमदारकीचं जे असणारं महत्त्वाचं नाव आहे, या ठिकाणी आमदार प्रदीपजी जयस्वाल आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि आपण एकंदरीत जाणून घेणार आहोत की छत्रपती संभाजीनगरमध्ये एकंदरीत शिंदे शिवसेना गटाच्या वतीनं या ठिकाणी किती प्रभाग आहेत, किती उमेदवार आहेत आणि काय परिस्थिती आहे. आज खरं पाहिलं तर पूर्ण शहरामध्ये प्रभाग 115 आहे आणि ते 115च्या माध्यमातून सर्व समाज त्याच्यात आहे आणि ते 115च्या याच्यामध्ये सर्वच लोक त्या ठिकाणी लढणार आहात. म्हणजे एकंदरीत आपण समाजाच्या सर्व घटकांना या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणीही समाजमधला कुठलाही मला नाव ठेवू शकत नाही. काम करत असताना शहरामध्ये जातपात धर्म न बघता गेल्या मी अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करतो. पण कोणी शहाणा असेल तर त्याला काय उत्तर द्यायचं हे पूर्ण मराठवाड्याला माहिती आहे. मी माझ्या नादी चांगल्या कामासाठी सर्वांनी काम करावं अशी माझी इच्छा असते आणि त्या पद्धतीने आज सर्व ठिकाणी या ठिकाणी काम केलेलं आहे. सर, आपल्या माध्यमात एकंदरीत विधानसभा क्षेत्राचा आणि आपल्या पर्यायी महानगरपालिका क्षेत्राचा जो विकास झालेला आहे मधल्या काळामध्ये काय सांगाल. आपण माझ्याबरोबर चाललं तर आपल्याला दाखवाल की ज्या ठिकाणी लोकांना चालता येत नव्हतं, आपली गाडी 1 किलोमीटर सोडून घरात जावं लागत होतं, अशा ठिकाणी तुम्ही बघा. हर्सूल असेल, भगतसिंग नगर असेल, सूर्यवाडी असेल, तुम्ही पूर्ण तिथे जटवाडा रोड असेल, तुम्ही त्यानंतर समोरचे तुम्हाला जेवढं गल्ल्या पाहिलं कधी पाहिलं नाही अशा पद्धतीचे रोड त्या ठिकाणी आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी करू शकलो. कारण की ते या ठिकाणी अशी परिस्थिती होती की आजही आपला कधी राऊंड झाला तर आपल्याला वाटेल की अजून 15 वर्ष तरी रोड झाले नसते. पण आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली इतके सुंदर रोड केलेले आहे की सर्वजण त्यामुळं माझ्यावर फार प्रेम करतात. सर, एकंदरीत आपण पाहतो की छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिका क्षेत्राचा पाण्याचा प्रश्न जो अनेक वर्षापासून अतिशय बिकट अवस्थेमध्ये आहे तो सुटत नाही आहे. समांतर या ठिकाणी पाणी पुरवठा योजना होते, अशा वर्गाने केल्या जातात मध्यंतरीच्या काळामध्ये. पण 6 वर्षापासून या ठिकाणी निवडणुका वगैरे नव्हत्या, लोकप्रतिनिधी या ठिकाणी कामासाठी नव्हते. पण त्या अनुषंगानं या पाणी प्रश्नाच्या संदर्भात काय म्हणाल. खरं सांगायचं, प्रामाणिकपणे सांगाल, शहरात पाण्याचा प्रश्नाचा फार मोठा म्हणजे पाण्यासाठी लोक फार त्रस्त झालेले आहे, हे आम्ही ते मान्य करतो. पण आदरणीय मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये आमचे एकनाथ शिंदेसाहेब, त्यांनी त्यावेळेसची स्कीम जी चालू केली त्याच्यामध्येही 800 कोटी रुपये महापालिकेला भरायचे होते. ते महापालिकेकडे नसताना सुद्धा त्यांनी स्वतः टाकून दिले आणि चालू करून दिलं. जवळपास माझ्या शाहूबाईंनी आज पाण्याचं जवळपास 95% काम पूर्ण झालेलं आहे. शहरामध्ये 54 टाक्या पूर्ण झाली आहे. पहिल्यांदा वेगळं होतं ना आता वेगळं आहे. त्यांनी ड्रेनेजसाठी सुद्धा 198 करोड रुपये दिले आणि त्याच्या माध्यमातून माझ्या पूर्ण मतदारसंघामध्ये ड्रेनेजच्या कामाची पण त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. कारण की शेवटी शिंदेसाहेबांनी केलेलं काम कधी विसरता येणार नाही. त्यांच्या माध्यमातून जे काम त्यांनी सांगितलं ते केलं. पहिल्या दिवशी जसं छत्रपती संभाजीनगरमध्ये आले, संभाजी महाराजांना हात टाकलं. मी हळूच कानात म्हणलं, साहेब एक 5 कोटी रुपये यांना द्या, मला चांगलं बनवायचं. पुढं गेल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता, त्यांना विनंती केली, साहेब या पुतळ्यासाठी सुद्धा बनवायला मला 5 कोटी चांगलं रुपये द्या. त्यांनी 5 मिनटंसुद्धा लावलं नाही, गाडीत बसलो आणि CEO फोन केला की ताबडतोब दोघांचे GR काढ आणि ताबडतोब पाठव. म्हणजे इतका सर्वसामान्य म्हणून या शिंदेसाहेबांनी इतकी मदत केली. आपल्याला सांगतो, बौद्ध समाजाच्या लोकांची जी जवळपास 14 वर्षापासून उद्योग क्षेत्रातील ती योजना बंद करून टाकलेली होती. 14 वर्षानंतर मला माहीत नव्हतं, माझ्याकडचे सर्व बौद्ध समाजाचे माझे मित्र सर्व आले. 100-200 लोक, साहेब जरा एवढं एक स्कीम चालू झाली तर चांगलं होईल. मला बिलकुल बोला ना काय. मी गेलो 1 तास बसलो साहेबाबरोबर. 14 वर्षाची जुनी त्यांनी 1 तासामध्ये मंजूर करून दिले. आणि मी पाहिलं तर मला पहिलं कळलं नाही. पूर्ण महाराष्ट्रातून फोन, प्रदीप जयस्वाल तुमचं अभिनंदन, वर्ध्यावरून मला अभिनंदन,
मग माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्राची स्कीम होती आणि आता तुम्हाला सांगतो आजही ज्या ज्या लोकांचे हे होते त्यांच्या खात्यामध्ये 1-1 कोटी रुपयेसुद्धा जमा झाले. कारण की इतकं चांगलं काम करणारा नेता कधी भेटणार नाही. मी 3 टर्म आमदार आहे, पण तुम्हाला सांगतो त्यांच्यासारखं काम करणारा माणूस मी नाही पाहिला. खरं तर जयस्वाल साहेब, आता आपण पाहतो की लाडकी बहीण योजना शिंदे साहेबांची देण आहे हे सर्व श्रुत आहे, पण आता विरोधक त्याचंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात. काय म्हणाल? कोणी काही म्हणू द्या, सर्व लाडक्या बहिणीला माहिती आहे आपला भाऊ कोण आहे. सांगायची की बहिणीला गरजच नाही ना. बहिणीला माहिती आहे आपला भाऊ कोण आहे. आणि प्रॅक्टिकल अशा अनेक योजना म्हणलं ना त्यांना आपण का विचारतो. अनेक योजना त्यांनी केल्या आणि नुसतं हे नाही केलं हे मी करून देईल, तुझं काम होऊन जाईल, तुझं मी करून देतो, असं त्यांच्याकडं काम नव्हतं. जे जे लागलं त्यांनी ते काम त्यांनी ताबडतोब करून या ठिकाणी दिलं. आणि मी खरंच सांगतो, म्हणजे मी दुसऱ्या कुठल्या मुख्यमंत्री नाव ठेवत नाही, पण जबरदस्त काम करणारा मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसारखा आपल्याला महाराष्ट्राला एक चांगला नेता मिळाला तर मला वाटतं महाराष्ट्राचे राहिलेले कामंसुद्धा फार लवकरात लवकर होतं. इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये खरा आपला जो प्रतिस्पर्धी आहे कोणाला मानता? मी माझा तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी कोणा स्पर्धेक मानत नाही, कारण की या छत्रपती संभाजीनगरच्या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. माझं मतदान तुम्हाला ऐकलं तर तुम्ही पण म्हणणार काय आहे. 950 वोट माझे जयस्वालचे आहे. मी 3रा टाईम आमदार आहे. मी त्याच्यातही एक वेळेस अपक्ष आमदार येऊन दाखवलं. सर्व समाज माझ्यावर एवढं प्रेम करतो, त्याच्यामुळं आज मी आमदार म्हणून त्यांच्या कुठल्या दुःखाच्या कामाच्या वेळेस अर्ध्या रात्री काही काम पडलं तर आम्ही त्या ठिकाणी जातो. म्हणून पूर्ण समाज माझ्यावर त्याच्यामुळं प्रेम करतो. अर्ध्या रात्री कधी कुठेही गेलो की ते बोलतात काही नाही, जयस्वालच्या वोट देणार नाही. आपली लढत खरी BJP सोबत आहे का उभाटा शिवसेना सोबत आहे, काय वाटतं? आमची लढाई आमच्या बरोबरच आहे आणि आम्ही लढून निर्णय. दर्शकांनो, आपल्यासोबत या ठिकाणी अतिशय लोकप्रिय असणारे जे अल्पसंख्याक असणारे आमदार आहे, खरं तर त्यांच्या स्वतःच्या समाजाची जयस्वाल समाजाची 950 मतं इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना, परंतु विचारधारेवर एकनिष्ठ असणारा हा नेता आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं बहुसंख्य आणि प्रचंड मताधिकाने या ठिकाणी सतत 3 टर्म या ठिकाणी निवडून येतो आहे. आणि त्यांचंच योगदान, त्यांचंच मार्गदर्शन आज छत्रपती संभाजीनगरच्या सार्वत्रिक असणाऱ्या या निवडणुकांमध्ये सगळ्या उमेदवारांना मिळते आहे, एकंदरीत प्रचार यंत्रणेला मिळते आहे. आणि त्या अनुषंगाने हे आपण जाणून घेतो की अनेक विकासाची कामं या ठिकाणी त्यांच्याही माध्यमातून रस्त्याचे असतील, नाले गटारे असतील, हे होत आहेत. आणि पाण्याची राहणारी जी समस्या या ठिकाणी शिवसेनेची या ठिकाणी जर महानगरपालिकेमध्ये सत्ता बसली तर त्या ठिकाणी 100% ही पूर्णत्वास जाणार आहे. कारण त्या अनुषंगाने हे जलकुंभ उभे आहेत, ते कामही सुद्धा प्रगतीपथावर आहे. सर, जाता जाता मतदारांना कशा पद्धतीचं आवाहन करता? कारण लोक आता कन्फ्यूज झालेले आहेत. कारण काय झालं की एका प्रभागामध्ये 4-4 उमेदवार या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे कुठल्या आणि कशी बटणं दाबायचे आहेत, त्यामुळे आपल्या पक्षाच्या वतीनं कशा पद्धतीनं आवाहन कराल? मी सर्व छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकाला नम्रतेची विनंती कराल की प्रत्येक पक्षाला वेगवेगळ्या हे दिलेलं आहे. आम्ही शिवसेनेचे आमचे सर्व जेवढे उमेदवार आहे त्यांच्या सर्वांना धनुष्यबाण ही निशाणी दिलेली आहे. आपण नंबरसुद्धा पोलशीटवर मिळून जाईल. त्याच्यामुळं आपण सर्व लोकांनी या शहरामध्ये चांगलं काम केलं असेल, सर्वसामान्याचे काम केलं असेल, त्यांनी धनुष्यबाणचं बटन दाबून प्रचंड मताने आमच्या नगरसेवकाला निवडून द्यावं अशी नम्रतेची विनंती मी करतो. दर्शकांनो, आपल्यासोबत या ठिकाणी जुळले होते मध्यवर्ती विधानसभा मतदारसंघाचे या ठिकाणी लोकप्रिय आमदार प्रदीपजी जयस्वाल. आणि खरं तर एकंदरीत छत्रपती संभाजीनगरची असणारी ही महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जी आहे त्या निवडणुकीमध्ये खरं तर भरभरून या ठिकाणी लोकांनी शिंदे शिवसेना गटाला असं प्रदीप जयस्वाल साहेबांनी आवाहन केलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी आत्मचिंतन करायचं आहे आणि आपला हक्काचं जो मौलिक अधिकार संविधानाचा आपल्याला दिलेला आहे मताचा, तो बजावायचा आहे. बघत राहा तुमचा आमचा हक्काचं एकमेव देशातलं पहिलं बुद्धिस्ट आणि आंबेडकराई चॅनल, ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामन या ठिकाणी माझ्यासोबत आहेत रुपेश गावंडे. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.